नमस्कार, जय श्रीराम। आज आम्ही प्रभाग 13 मध्ये प्रभू श्रीरामांचं धनुष्यबाण हाती घेऊन एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने चारही उमेदवार आम्ही उभे आहोत। आज आपण पाहताय की सकाळी 10 वाजल्यापासून आपल्या प्रभाग 13 मध्ये संपूर्ण प्रभागामध्ये आम्ही ही पदयात्रा काढलेली आहे। या पदयात्रेचं संपूर्ण प्रभागामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे। मी एवढंच नागरिकांना सांगू इच्छितो, आमच्या मतदारांना, की ही देशाची निवडणूक नाही आहे किंवा राज्याची निवडणूक नाही आहे। ही निवडणूक आहे आपल्या गल्लीतली निवडणूक आहे। त्यामुळे आपल्याला आपल्या गल्लीमध्ये जो कोणी राहतो, आपल्या अडीअडचणींना जो धावून येतो, आपल्या समस्या जो सोडवतो, नेहमी आपल्याशी जो संपर्कात राहतो, अशाच उमेदवाराला आपण येत्या 15 तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने आपण विजयी करावा असं एक आवाहन या निमित्ताने करतो। धन्यवाद। जय श्रीराम। आजच्या पदयात्रा आज आम्ही पदयात्रेचा जो भाग होता, आज खास करून पात्रोड चौक, नंतर तुमचं खड्डा तालीम, त्यानंतर मांगवाळा, तिथून अशोक चौक, आज संपूर्ण पाच्छापेठ, नंतर क्रांती झोपडपट्टी, चारही झोपडपट्ट्या आणि आपला इथला भाग वालचंद कॉलेजच्या परिसरामधला संपूर्ण प्रभाग आज आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून तर 1 वाजेपर्यंत आज आम्ही संपूर्ण प्रभाग फिरून झालेलो आहे। आज प्रभागातून एवढे उत्स्फूर्त आहे की लोकांना एकनाथ शिंदे दादा, धनुष्य म्हणलं की एकनाथ दादा, म्हणजे एवढा त्यांचा असं भरभरून प्रतिसाद आहे आणि एकनाथ दादांवरचं प्रेम। आणि आमचा आज हा 4थी फेरी आहे। आज जी आम्ही प्रभागामध्ये गेली तर आता आज ही 4थी फेरी आहे आमची। बऱ्याचपैकी लोकांना आता आमचे चेहरे ओळखीचे झालेले आहेत, त्यांना दिसतंय की आम्ही प्रत्येक वेळी पदयात्रा करत करत आज आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो। आज सर्वात मोठी पदयात्रा होती। या भागातून असं जाणवते की त्यांचा फार उत्स्फूर्त असा सहभाग आणि लोकांनी ठिकठिकाणी थांबून आम्हाला फटाके, हार घालून फार लोकांनी स्वागत केलं आणि त्यांच्या अपेक्षा आमच्याकडून भरपूर आहेत। आम्ही त्यांचं पहिल्या वेळी, दुसऱ्या वेळी सगळं ऐकून घेतलं। आता आम्ही परत तिसऱ्या वेळी, चौथ्या वेळी फिरतोय तर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आज जाणवते की यांना विश्वास आलाय की आज हे आम्ही जे उद्या मतदान करू ते मतदान आमचं योग्य लोकांना जाणार आहे आणि ते आमच्या जे काही एवढ्या संकटातून किंवा याच्यातून 30-30 वर्ष झालेत ते जसेच्या तसा प्रभाग आहे, तर त्याचा काही ना काहीतरी बदल हे लोक घडवू शकतील। आज एकनाथ शिंदेदादाच्या प्रभागावर असलेला विश्वास आणि आम्हीही चारही उमेदवार एक सोबत एकसारखा प्रचार करत होतो, तर त्यातून भरपूर जे काही त्यांच्या भावना जाणून आलेल्या आहेत आणि संपूर्ण प्रभाग रचना जी आहे ते संपूर्ण चारही लोकांच्या डोक्यामध्ये बसलेली आहे। तरी मतदारांना यासाठी आवाहन करू आम्ही की दिनांक 15 तारीखला सकाळी 7:30 ते 5:30 पर्यंत मतदानाचा जो वेळ आहे तो संपूर्ण न घालता सकाळी सकाळी उठल्या 7:30ला मतदानाला जावं आणि आम्हाला प्रचंड बहुमताने चारही उमेदवार 4 बटणं दाबून विजयी करावे ही आशा बाळगतो। धन्यवाद। नागरिकांशी संवाद साधत असताना तुम्हाला काहीतरी अडीअडचणी सांगितल्या? नागरिकांच्या अडचणी खूप आहेत। जसं आम्ही चारही उमेदवार याच प्रभागात राहतो, तर नागरिकांसारख्या आमच्याही सेमच समस्या आहेत। आम्हालाही 8 दिवसांनी पाणी येतं, आम्हालाही त्याच रस्त्यावर फिरावं लागतं, आम्हालाही तीच दिवाबत्ती आहे। म्हणजे त्यांचं आणि आमचं दुःख वेगळं काही नाही आहे, पण त्यांच्या ह्या समस्या आहेत त्या अति दाट वस्ती असल्यामुळे त्या वेळोवेळी जाणवतात आणि काही सक्षम भाग आहे तिथेही तेच प्रॉब्लेम आहे। म्हणजे ते सक्षम जरी असलं तरी आज आम्ही एकतानगर, कर्णिक नगरमध्ये फिरलो तर त्यांचं म्हणणं पडलं की पाण्याचा दिवस म्हणजे आम्ही लग्न कॅन्सल केलेत आणि येणारे पाहुणे विचारतात की तुमचा पाण्याचा दिवस कधी आहे, तो दिवस सोडून आम्हाला बोलवा। म्हणजे एवढं प्रचंड सोलापूर बाबतीतलं हे जे काही लोकांमध्ये निगेटिव्हनेस आहे, तसं बघता सोलापूरमध्ये 48 साखर कारखाने आहेत सोलापूर जिल्ह्यात आणि सगळ्यात मोठं धरण जे आहे ते सोलापुरातच आहे। पण हे नियोजनाची कमतरता किंवा त्याच्यात असलेला ढासळपणा याच्यामुळे हे गोष्टी होतात। कारण आपल्याला एवढं पाणी लागत नाही। आता 48 साखर कारखाने म्हणजे तेवढं मोठं ऊस क्षेत्र आहे आणि ऊसाला खूप पाणी लागतं। तर नागरिकांना ह्या गोष्टीत मी आज सांगू इच्छितो की
आज शिंदे सेना जी आहे त्यांच्याकडेच पाणी पुरवठा मंत्री आहेत. आपण आपल्या प्रभागाबाबतीत कसे जास्तीत जास्त त्याचे नियोजन करता येईल ते नियोजन करून आपण प्रभागाला दर अल्टरनेट डेज पाणी आणण्याचा 100% प्रयत्न करू असे मी ग्वाही देतो. इलेक्शन संदर्भात काय आव्हान करणार? त्या बहिणी आहेत, सुज्ञ आहेत. एकनाथ दादा दर महिन्याला 1500 रुपये देत आहेत. अर्ध तिकीट आहे. आज एकनाथ दादाकडेच नगर विकास मंत्रालय, पाणी पुरवठा आहे, आरोग्य विभाग आहे. हे लोक जाणून आहेत. लोकांना माहित आहे की हे नगरसेवकाचं इलेक्शन आहे. नगरसेवक म्हणजे नळ गटर रस्ता, याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि जो व्यक्ती आमच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि फक्त 8 दिवसात आम्ही 4 वेळा जर पोहोचलो असेल संपूर्ण प्रभागात, तर त्यांना एक विश्वास आलेला आहे की हे लोक येऊ शकतात. आणि आमची जी काय संघटनात्मक कामं आहेत किंवा आम्ही चारही उमेदवार आज संघटनात्मक कामं करून मोठे झालेलो आहे. त्यामुळं तळागाळातले लोक आम्हाला 1 to 1 ओळखतात. त्यांच्यातला एक आलेला विश्वास खूप मोठा आहे आणि त्या विश्वासाचं रूपांतर नक्की मतदानात होईल अशी मी आशा बाळगतो.